मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे चला आज मी तुम्हाला आमच्या स्वप्नपूर्तीची पहिली झलक दाखवते. खरं सांगायचं तर आजकाल मी मॅनिफेस्टेशनवर खूप विश्वास ठेवायला लागला आहे. कारण या घराबद्दल प्रत्येक स्वप्न मी कितीतरी वेळा मॅनिफेस्ट केलं होतं. सगळ्यात आधी बाबूला तयार करून शाळेला सोडलं. घरी येऊन अहोंसाठी त्यांच्या आवडीचे आलू पराठे बनवले. ऑफिसचं एक महत्त्वाचं काम पूर्ण केलं आणि मग आम्ही निघालो त्या खास क्षणासाठी ज्याची आम्ही कित्येक वर्ष वाट पाहत होतो. बाहेर रिमझिम पाऊस, हवेतला गारवा आणि मनातली उत्सुकता सगळंच आजचा दिवस आणखी खास बनवत होता. तिथे पोचल्यावर काकांनी आमच्या हातात घराची चावी दिली. आम्ही दरवाजा उघडला आणि समोर दिसली मोठी हवेशीर गॅलरी आणि अगदी मनासारखं प्रशस्त किचन. त्या क्षणी मनात एकच विचार आला, हेच तर मी किती वेळा मॅनिफेस्ट केलं होतं. हे तेच घर आहे जे आम्ही लग्नाआधी दोघांनी मिळून बुक केलं होतं. तेव्हा डोळ्यात फक्त एक स्वप्न होतं आणि आज आम्ही त्या स्वप्नात प्रत्यक्ष उभे होतो. त्यानंतर आम्ही सोसायटीमधल्या ॲम्युनिटीज पाहिल्या. स्विमिंग पूल, मुलांसाठी प्ले एरिया, जिम आणि भरपूर काही. पण माझं मन जिंकलं ते स्विमिंग पूलने. खरंच क्षणभर वाटलं आपण एखाद्या रिसॉर्टमध्ये आलो आहोत. मोठी गॅलरी, प्रशस्त किचन, सुंदर ॲम्युनिटीज या सगळ्या गोष्टी मी किती वेळा मॅनिफेस्ट केल्या होत्या. आज त्या प्रत्यक्षात पाहताना पुन्हा एकदा जाणवलं. मॅनिफेस्टेशन तुम्हाला दिशा दाखवतं, पण त्या दिशेने चालण्यासाठी सातत्याने मेहनत करणं तितकंच महत्त्वाचं असतं. दिवसाच्या शेवटी खालीच बसून मस्त सँडविच खाल्लं आणि मनात एकच भावना होती, स्वप्न पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद शब्दात सांगता येत नाही. म्हणून मनापासून मॅनिफेस्ट करा, त्यावर विश्वास ठेवा आणि त्यासाठी सातत्याने मेहनत करा. कदाचित पुढची स्वप्नपूर्ती तुमची असेल. तुमच्याही आयुष्यात असं एखादं स्वप्न आहे का जे तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.